डॉक्टर राजश्री बंडोपंत पवार, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर, सत्र 5वे, मराठी विभाग BA भाग 3 या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी या वर्गामध्ये स्वागत करते। मराठी विषयाचा सिलेबस या वर्षीपासून बदललेला आहे, तर या बदललेल्या सिलेबसमध्ये आज आपण त्याच्यावर इथं बोलणार आहोत। माझ्याकडे जो आता पेपर आहे तो आहे पेपर नंबर 7। त्याचं शीर्षक आहे साहित्य विचार। तर या साहित्य विचार या पेपरविषयी आपण थोडक्यात माहिती तर जाणून घेणार आहोत की नेमकं या पेपरमध्ये आहे तरी काय। तर या पेपरचा सिलेबस जो आहे तो सिलेबस एकूण 4 विभागामध्ये विभागण्यात आलेला आहे। या पेपर विषयी बोलताना असं सांगता येईल की पहिला जो टॉपिक आहे तो आहे साहित्याच्या व्याख्या। नेमकं साहित्य कशाला म्हणायचं, साहित्य कसं तयार होतं किंवा त्याच्यावर अगदी आपल्या पाश्चात्य लोकांनी काय म्हणून ठेवलेलं आहे, कशाला नेमकं साहित्य म्हणायचं, किंवा आपल्या भारतीय लोकांनी सर्वप्रथम साहित्याच्या व्याख्या काय केलेल्या आहेत, या दोन्ही व्याख्यांचा आपण थोडक्यात अभ्यास या पहिल्या विभागामध्ये करणार आहोत। आणि त्याच्यामध्ये हे अभ्यासत असताना आधुनिक साहित्य म्हणजे काय, कशाला आधुनिक साहित्य म्हणायचं, त्याची सुरुवात नेमकी कुठनं झाली, या सगळ्याचा अभ्यासही आपण करणार आहोत। ललित साहित्य म्हणजे नेमकं काय आणि ललितेतर साहित्य म्हणजे काय, याचाही अभ्यास आपण या विभागामध्ये करणार आहोत। ललित साहित्यामधून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष आपण अभ्यासणार आहोत। विभाग 2 जो आहे तो म्हणजे साहित्याचं प्रयोजन। आता साहित्याचं प्रयोजन याचा अर्थ जर आपण शब्दशः बघायला गेलो तर प्रयोजन या शब्दाचा अर्थ आहे हेतू। तर प्रत्येक कार्य जे काही सिद्ध होत असतं, या प्रत्येक कार्य सिद्ध होत असताना त्या कार्याच्या पाठीमागे काही ना काही हेतू दडलेला असतो। मग साहित्य ज्यावेळेस सिद्ध होतं त्यावेळेस साहित्याचा नेमका काय हेतू आहे, कशासाठी साहित्य लिहिलं जातं, लेखकाचा काय हेतू असू शकतो, वाचक ते का वाचतो, वाचकांचा काय हेतू असतो ते वाचण्यापाठीमागं, या सगळ्याचा विचार आपण या विभागामध्ये करणार आहोत। त्याच्यानंतर साहित्याची नेमकी प्रयोजनं किती आणि कोणती, पाश्चात्यांनी लिहिलेली प्रयोजनं, भारतीयांनी लिहिलेली प्रयोजनं, याचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत। घटक नंबर 3 जो आहे तो आहे साहित्य निर्मितीची कारणं। नेमकं काय कारण असतं की ज्याच्यामुळे साहित्य निर्मिती होते, कवी का लिहितो, त्याच्या लिहिण्यापाठीमागं काय कारण असतं, प्रत्येकाला कवीसारखं लिहिता येतं का, तर त्याचं उत्तर आपल्याला नाही असं द्यावं लागेल। कवी लिहितो कारण त्याच्याकडे एक विशिष्ट अशी प्रतिभाशक्ती असते आणि त्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर कवी काव्य करीत असतो। आणि नेमकी ती शक्ती कशी असते, तिचं कार्य कसं चालतं आणि अभ्यासांती आपण काव्य लिहू शकतो का, या सगळ्याचा विचार आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत। आणि आता शेवटचा घटक जो आहे त्याच्यामध्ये आपण काही अलंकार अभ्यासणार आहोत। आतापर्यंत तुम्ही अलंकार अभ्यासलेले आहेत। काव्यामध्ये काव्याला शोभा आणण्याचं काम हे अलंकार करत असतात की ज्या पद्धतीनं आपण स्वतःला शोभा येण्यासाठी काही अलंकार वापरत असतो, त्या पद्धतीनं काव्याला शोभा आणण्यासाठी काही शब्दालंकार असतील, अर्थालंकार असतील, त्यांचा वापर कवी करत असतो। ते नेमके कसे आहेत, त्यांचं कसं नेमकं कार्य चालतं, या सगळ्याचा विचार आपण शेवटच्या टॉपिकमध्ये करणार आहोत। तर सर्वप्रथम या पेपरविषयी थोडंसं मला असं सांगावंसं वाटेल की साहित्य विचार हा जो काही पेपर आहे, हा पेपर नेमकं काव्य म्हणजे काय इथपासून सुरू होतो, कशाला काव्य म्हणायचं आणि काव्य जे आहे हे काव्य कशा पद्धतीनं तयार होत असतं, त्याचे काही नियम आहेत का, त्या नियमांना धरून काव्य लिहिलं जातं का, काव्याच्या व्याख्या त्यावेळेस आपण अभ्यासतो की नेमकं काव्य कशाला म्हणायचं। तर काही जण म्हणतात की चांगले चांगले शब्द एकत्र आणले की काव्य तयार होतं, एक रिदम असला, लय असला की त्याला काव्य म्हणायचं, किंवा एक अर्थपूर्ण एक सुंदर अर्थ त्याच्यातून निघतो म्हणून त्याला काव्य म्हणायचं। तर या सगळ्या व्याख्यांचा विचार आपण हळूहळू करत जाणारच आहोत। पण सगळ्यात महत्त्वाची जी व्याख्या आहे ती आहे की काव्यम रसात्मकम वाक्यम रसात्मकम काव्य म्हणजे काय, तर
असं वाक्य की ज्याच्यातून काहीतरी भावना, रस म्हणजे काय, भावना, काहीतरी भावना आपल्यापर्यंत पोचते त्याला काव्य म्हणायचं. आणि म्हणूनच भावना हा काव्याचा आत्मा असतो, आत्मतत्व असतो. की ज्या पद्धतीनं पूर्वी जे काही भाषाविषयी मतं मांडणारे जे काही विचारवंत होऊन गेले त्यांनी असं म्हटलं की एका स्त्रीची उपमा त्यांनी दिली होती काव्याला. नेमकं काव्य म्हणजे काय, तर सुंदर दिसणं का, अलंकारिक बोलणं का, की शब्दांची मांडणी का, की रिदम का, कशाला काव्य म्हणायचं. तर हे सगळं बाह्य वर्णन झालं काव्याचं. काव्याचं आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व आहे भावना. कुठलीही भावना असल्याशिवाय ते काव्य परिपूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आतापर्यंत FY BA भाग 1, BA भाग 2 याच्यामध्ये बऱ्याचशा साहित्य प्रकारांचा अभ्यास तुम्ही केलेलाच आहे. BA भाग 2 मध्ये काव्य आणि नाटक हे तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे. काव्य नेमकं कसं असतं, नाटकामधून काय सूचित होतं आणि नाटक कशा पद्धतीने लिहिलं जातं, कशा पद्धतीनं ते आपल्यापर्यंत प्रवाहित होत असतं, हे सगळा भाग तुम्ही अभ्यासलेला आहे. आता पण अभ्यासायचं आहे की नेमकं हे सगळं तयार होत असताना ते होतं कसं. हे एखादं लिहिलेली कविता तुमच्यापर्यंत ज्यावेळेस पोचते त्यावेळेस ती कविता पोचत नसते, तर त्या कवितेमध्ये असणारी भावना तुमच्यापर्यंत येत असते. माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही भरत मुनीने आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये सांगूनच ठेवलेलं आहे की माणसाच्या मनामध्ये अष्टसात्विक भाव असतात. म्हणजे काय, की माणसाच्या मनामध्ये उपजतच 8 प्रकारच्या भावना वास करीत असतात. की जसं बघा, एखादा विनोद झाला की आपल्याला चटकन हसायला येतं. एखादं काहीतरी भयंकर पाहिलं की आपल्याला भीती वाटते. ह्या सगळ्या भावना अचानक तयार निर्माण होत असतात आणि अचानक त्यांचं काय होत असतं, ते निघूनही जात असतं. तर ह्या सगळ्या भावनांचा परिपोष आपल्याकडे कसा होतो, आपल्याकडे त्या भावना कशा पद्धतीनं पोचतात, काव्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य कसं चालतं, या सगळ्यांचा विचार आपल्याला इथं करायचा आहे. एकूणच त्यांची काव्यविषयक दृष्टी आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. तर पुढच्या तासाला आपण त्याच्यावर विस्तृत चर्चा करणार आहोत. पुढच्या तासाला टॉपिक नंबर जो 1 आहे त्याच्यात आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर आजच्या तासाला इतकंच. पुढच्या तासाला परत आपण भेटूया. धन्यवाद.